ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। बीडमध्ये दुष्काळी परिस्थितीत मुक्या जनावरांच्या मदतीसाठी वन्यजीव प्रेमींचे हात सरसावलेले आहेत। संपूर्ण जिल्हाभरात बालाघाटच्या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत। या डोंगर रांगात मोर, हरिण, ससे या प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो। वाढलेलं तापमान आणि दुष्काळी परिस्थिती यामुळे डोंगर परिसरातील प्राण्यांना खाद्य मिळणं अवघड झालंय। सकाळी डोंगर पट्ट्यात फिरायला आलेले नागरिक आपल्यासोबत प्राण्यांना शक्य होईल तितकं पाणी, अन्नधान्य सोबत घेऊन येतात आणि मुक्या प्राण्यांची भूक भागवत खारीचा वाटा उचलताना दिसून येतात। यामध्ये वृद्धांपासून युवांपर्यंत सगळेच सहभागी होत आहेत। मुक्या जनावरांसाठी वन्यजीवी प्रेमींचे हात सरसावलेले दिसून येत आहेत। 1994 पासून मी या डोंगरावर फिरतोय आणि प्राण्यांना पाणी आणि अन्नधान्याची व्यवस्था करतो, पर्टिक्युलरली मोरांना। तांदूळ, गहू, टोमॅटो आणि काकडी हे सगळं त्यावेळेस पासून चालू आहे। आणि हे मी करतो ते त्यांच्यासाठी नाही, माझ्या स्वतःसाठी करतो, कारण त्यांच्यामुळे मी फिरतोय आणि ते कोणी वाट बघतोय। आपली ही भावना फार सुंदर असते। मॉर्निंग वॉकच्या उद्देशाने दररोज बालाघाटचे डोंगर या ठिकाणी येणे आणि 4-5 किलोमीटर चालणे हा आमचा नित्यक्रम। भर उन्हाळ्यामध्ये या डोंगरावरील सगळे पानवट हे आटलेले आहेत। या ठिकाणी पशुपक्ष्यांना कशाही प्रकारचं खाद्य उपलब्ध नाहीये। ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पशुपक्ष्यांना दररोज आपण पाणी आणि चारा उपलब्ध करून दिला पाहिजे, ही संकल्पना मनात स्ट्राईक झाली आणि तेव्हापासून मागच्या 1.5-2 महिन्यापासून दररोज पशुपक्ष्यांसाठी चारा आणि पाणी आम्ही उपलब्ध करत आहोत। ही खरी म्हणजे संकल्पना आम्हाला आमच्या बुरकुले साहेबांकडूनच आमच्या मनामध्ये उतरली आणि या रखरखत्या उन्हामध्ये पशुपक्ष्यांची सेवा करता येते याचा एक मनस्वी आनंद मनाला होतो। आणि पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा NDTV मराठी।